कितीही निंदा केली तरी स्वतःने स्वतःचं काम कार्य कधी नाही सोडायचं. तुम्ही एखादं कार्य एखादं काम हाताशी धरलं. तरुण मुलांना कधी कधी पहा, एखादीने हॉटेल टाकू द्या, एखादीने काहीतरी बिझनेस चालू करू द्या, लोक म्हणतात याचं काय खरं आहे, याच्याच्यानं होणार आहे का, याच्याने कुठे हॉटेल चालणार आहे का, याचं काय खरं आहे, इकडे तिकडे फिरत होता म्हणून माय बापानं त्याला कुठंतरी अटकून राहावं म्हणून हॉटेल टाकून दिलं. कुठपर्यंत बोलतील? जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीमध्ये मोठे होत नाहीत तोपर्यंत. ज्या दिवशी तुम्ही सक्सेस व्हाल त्या कार्यामध्ये ना, जे लोक म्हणायचे याचं काय खरं आहे, तेच लोक म्हणतील आम्हाला माहिती होतं हा मुलगा जिद्दी आहे, हा मुलगा करणार आहे, हा मुलगा करू शकतो, आम्हाला माहिती होतं का. तेच लोक आपल्या सोबत राहणार आहेत. पण कुठपर्यंत? जेव्हा आपण ती गोष्ट पूर्ण पार पाडू तेव्हा. अगोदर निंदा ऐकावी लागणार आहे. जया अंगी मोठी पण तया यातना कठीण. लोक निंदा करणारच आहेत म्हणून तुकोबाराय म्हणतात निंदकाचे घर असावे जिल्ह्यात. काय म्हटले? शेजारी निंदा करणारे लोक शेजारी असू द्या, काही फरक पडत नाही. फक्त आपण आपला मार्ग फक्त बरोबर पाहिजे, त्या मार्गाने चालत राहा. आत्मदेवानं लोकांचा विचार केला म्हणून आत्महत्या करायला निघाला होता. तसा आपण आयुष्यात कधी लोकांचा विचार नाही करायचा. साधू महात्म्याचा आशीर्वाद बनून फलप्राप्ती झाली, फळ दिलं महात्म्यानं आणि त्याला पुत्र प्राप्ती झाली आणि पुत्रेकाचा कलंक कायमचा मिटून गेला. पण धुंदुककारी पिशाची योनीला प्राप्त झालेला होता. श्रीमद भागवत महापुराण कथा श्रवण केली, जीवनाचा उद्धार झालाय. आपण सुद्धा कथा ऐकायची. बरेच लोक म्हणतील ताई ऐकू ना म्हातारपणी कथा. बसलात कथेमध्ये 7व्या दिवसापर्यंत कथेच्या सांगतेपर्यंत थांबताल की नाही माहितीये का? क्षण भंगुर नाही बरं असा माहिती नाहीत. आता बसलायत शेवटच्या आरतीला थांबाल की नाही तुमचंच काय. मी आता बोलते, पुढचा शब्द येईल की नाही सांगता येतंय का? माणसाचं आयुष्य लकी ड्रॉ सारखं आहे, पण तरी सुद्धा असं आपण अमृत पिऊन आल्यासारखं जगतो. मी म्हणजे कुठंच नाही. सगळ्या गावात वजन टाकणार सगळ्यावरती. बाहेर निघाला घराच्या की वाघासारख्या मिशा टाईट करतच निघणार आणि घरात आला की विल्ली मांजर म्याव. मिशा अशा वाकड्या करावं लागतात, परत त्याला पिळा खाली करावा लागतो. बाहेर निघाला की पिळा उलटा करत चालतो, पण घरी काही चालत नाही. माणसाचं आयुष्य कोण कधी जाईल सांगता येत नाही. आणि जरी म्हातारपण चुकून आलं, म्हातारपणची अवस्था आहे, नाकमुख गळू लागले लाळ आणि कानों में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला, नाक से बहने लगा नाला, अब क्या करे गोपाला. नाकातून गंगा जमुना वाहता येत, कानांना ऐकता येत नाही, डोळ्यांना व्यवस्थित दिसत नाही. म्हातारपणचा परमार्थ आहे घराला आग लागल्यानंतर वीर खोदण्यासारखा. आग कशी लागते माहितीये? एखाद्या बाबाला विचारा बाबा जेवले का, म्हातारा म्हणतो झोपायचंय आता. का? कानपूर लाईन खराब झाली. माणसाचा आयुष्य जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ नहीं किसी का, साथ देती
अपनी दुनिया कहेगी। फर्ज पूरा करो, फर्ज पूरा करो, फर्ज पूरा करो बंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी 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 का। क्षणाचं भरोसा नाही, टाळी वाजव जोरात ध्वज. सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते। दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी 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 का। आया है सो जाएगा, राजा रंग फकीर, सिंहासन चढ़ चला, पाँव में है तस्वीर, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। क्या भरोसा है इस जिंदगी का। सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. माणसाचा क्षणाचाही भरवसा कोण कधी जाईल सांगता येत नाही. माणसाचं आयुष्य सांगितलं लक्की ड्रॉ सारखं आहेत महिला मंडळ. आपण स्वतःला एवढं गुरफटून ठेवतो, एवढं गुरफटून ठेवतो, आपल्याला वाटतं आपण कधी मरणारच नाही. पण आता जर जीवनाचा उद्धार करून घेतला तर आपलं खरं आहे. कारण स्वतः लक्षात ठेवायचं आहे, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. स्वतःचं कर्म हे स्वतःला चुकवावं लागतंय. मग ते चांगलं करायचं की वाईट करायचं हे तुमच्या हातात आहे. कथा ऐकून मरायचं की कथा न ऐकता मरायचं. ज्यावेळेला पहा तुम्ही श्रीमद भागवत कथा तर बऱ्याच वर्षापासून ऐकतायत. रामकथा ऐकली का कधी? बोला. रामकथा एका वेळेला रावण ज्या वेळेला सीता मातेचं हरण करायचं होतं ना, रावणाचे मामा, त्यांचं नाव मारीचे मामा, माहितीये? कधी भेट झाली? मारीचे मामा माहितीये ना? ज्या वेळेला सीता मातेची चोरी करायची होती ना, मारीचे मामाला रावणानं फोन लावला, म्हणे मामा तुम्हाला भेटण्यासाठी येतोय. आता मला सांगा, एवढा मोठा पापी येतो म्हटल्यावर काहीतरी मोठं पाप घेऊन येणारे काहीतरी आपल्याकडे. मारीचे मामा घाबरून गेले. मामाकडे आले, मामाला म्हणे मामा सीतेचं हरण करायचं आहे, बोला हरिण व्हा. मामा म्हणे नाही होणार हरिण. म्हणे का? एकदाच बिना टोकाचा बाण मारला तर थेट लांब पडलोय म्हणे कित्येक कोसावरती येऊन. मग आता गेलो तर म्हणे जीवच जाईल आपला. नाही म्हणे मामा हरिण व्हावं लागेल. मारीच्या मामाने नकार दिला, हरिण होणार नाही. हरिण होणार नाही म्हटलं की धिप्पाड देहाच्या रावणानं मामा खाली पडला. मामा बोला हरिण होता की मरता?
हरिण होता की मरता? मारीच मामाने विचार केला, अरे म्हणे हरिण झालो तरी मरणार, हरिण नाही झालो तरी मरणार, पण फरक एकच आहे, हरिण झालो तर रामाच्या हातानं मरेल आणि हरिण नाही झालो तर रावणाच्या हातानं मरेल. मारीच मामाने विचार केला, या दृष्ट पापी रावणाच्या हातानं मरण्यापेक्षा हरिण होऊन रामाच्या हातानं मेलेलं बरं. राक्षस होता पण बुद्धी चांगली होती, त्यानंही विचार केलाय, इथं रावणाच्या हातानं मरण्यापेक्षा रामाच्या हातानं मरू. मग सांगू तुम्हाला, आपण सुद्धा कथा ऐकून मरणं म्हणजे रामाच्या हातानं मरणं, आणि कथा न ऐकता मरणं म्हणजे जेवढे आलेत कथेला तुमचं सगळ्यांचं मरण रामाच्या हातानं, काळजी करू नका. पण जे घरी गोदाळ्यात झोपले ना त्यांचं मरण रावणाच्या हातानं, रावणाचीच भागीदारी ते. बोला प्रभू रामचंद्र भगवान की जय, प्रभू रामचंद्र भगवान की जय, रावण महाराज की. असं कसं काय घोटाळा झाला आता? कोणाच्या पार्टीचे तुम्ही? परत प्रभू रामचंद्र भगवान की, प्रभू रामचंद्र भगवान की, प्रभू रामचंद्र भगवान की, रावण महाराज की. असं घोटाळा का घालू तुम्ही? आपल्याला सगळ्याला रामाच्या हातानं मरायचं, असं करत जाऊ नका बरं. ते लहान लहान लेकरं त्याला काय माहिती रावण कोण आणि राम कोण. असो, अंतःकरणातून भगवान परमात्माचं नामचिंतन करायचंय, भगवंताला समर्पण करायचंय, योग्य वेळेत सावध होऊन परमार्थ करायचा आहे. स्वतःचे केलेलं कर्म आपल्याला कामी येणार आहे. काही काही लोक सांगतात, ताई अहो मरता मरता वाचलो. म्हटलं काय झालं? म्हणे ताई खूप मोठा ऍक्सिडेंट झाला होता म्हणे, कित्येक दिवस हॉस्पिटलमध्ये होतो. काय सांगू तुम्हाला, कित्येक पैसे घातले. एक सुंदर प्रसंग, महिला मंडळ ऐका तुम्ही, तुमच्या महत्वाचं सांगते. 65 वर्षाचे आजोबा, हृदय विकाराचा त्यांना झटका आला, म्हणून त्यांनी हॉस्पिटलमध्ये मुलांनी घेऊन गेले. लक्ष देऊन ऐका महिला मंडळ, मुलांनी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, नागपूरला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. पण तिथे गेल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांनी 5 तास त्यांचं हृदय सांभाळलं. व्यवस्थित ऑपरेशन झाल्याच्या नंतर ज्या वेळेला बिलाची यादी आली, पुरुष मंडळ ऐका, यादी आल्याच्या नंतर पाहिलं तर 50 लाख रुपयाचं बिल झालेलं होतं. किती? 50 लाख रुपये. ज्या वेळेला ढसा 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 ती बाबा रडायला लागले, 65 वर्षाची, जोर जोरात रडायचे. डॉक्टर साहेब म्हणे, बाबा बिल जास्त वाटतंय का तुम्हाला? म्हणे नाही. मग तुम्हाला वाटतं का मुलं वगैरे आहेत का तुमचे बिल देऊ शकत नाही का एवढं? म्हणे तेही नाही. म्हणून मग त्रास कसलाय तुम्हाला? वाटतं का तुम्हाला खूप पैसे घेतले मी? म्हणजे ते नाही डॉक्टर साहेब. हात जोडला. डॉक्टर साहेब मनात आलं, 5 कोटी मागितले तरी देऊ शकतो मी, एवढी प्रॉपर्टी कमवून ठेवली. मग रडताय कशासाठी? डॉक्टर साहेब एकाच गोष्टीचं रडू येतोय की फक्त 5 तास तुम्ही हृदय सांभाळलंय तर त्याचे 50 लाख रुपये मागतायत. गेल्या 65 वर्षापासून कोट्यावधी रुपयाचं नरदेह जगाच्या मालकानं फुकट स्वाधीन केलाय, अजून 5 रुपये सुद्धा मागितलेले नाहीत. आपण भाग्यवान आहेत. भगवान परमात्माच्या आपल्यावरती कृपा आहे. जगाच्या मालकाचे धन्यवाद मानले पाहिजेत कधीतरी, आणि स्वतः कधीतरी इथे बसल्याच्या नंतर भगवंताला समर्पण केलं पाहिजे. म्हणून सगळ्यांनी हात वरती करून म्हणा, गोपाल कृष्ण भगवान की. का करावी भगवंताचं भजन नामचिंतन? का करावं? चांगलं कर्म का करावं? ऐका, जगी जीवनाचे सारा घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सारा घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्यानाश. क्षणिक सुखासाठी आपुल्या
ईश्वर तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे। क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीतिभ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट। देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर जैसे ज्याचे कर्म तैसे। स्वतःचं कर्म स्वतःला चुकवावं लागतं। कर्म चांगलं करायचे की वाईट हे आपण ठरवायचं। धुंदुकारीनं श्रीमद भागवत महापुराण कथा ऐकली आहे। धन्य ही भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी सप्ताहोपी तथा धन्य कृष्ण लोक फलप्रद। त्या भगवान परमात्माचं नामचिंतन करायचंय। का करावं? दारिद्र्य माणसाचं दारिद्र्य घालवण्यासाठी श्रीमद भागवत महापुराण आहे। पापी माणसाचं पाप घालवण्यासाठी सुद्धा श्रीमद भागवत महापुराण कथा आहे। जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी सुद्धा श्रीमद भागवत महापुराण का? दारिद्र्य क्षयरोगी निर्भाग्य पाप कर्मवान आणि पत्यो भोर काम शृणुयाच कथा मिवान। दारिद्र्य माणसाचं दारिद्र्य घालवण्यासाठी सुद्धा आणि अर्थात धन धान्य पुत्र पौत्र या सगळ्या गोष्टी प्रदान करणारी, सहज लीलय आपल्या बहाल करणारी श्रीमद भागवत महापुराण कथा आहे। ती कथा ऐकत असताना ती कथा ऐकावी, पण कशी ऐकावी? कथा ऐकणारा असावा कसा असावा? कथा ऐकणारा असावा राजा परीक्षितीसारखा, कथा ऐकणारा असावा नारदजींच्या सारखा, कथा ऐकणारा असावा शौनकादिक महामुनींच्या सारखा, आणि कथा ऐकणारा असावा पिशाच योनीला प्राप्त झालेला होता, पण अंतःकरणातून धुंदुकारीने सुद्धा कथा ऐकली, त्याच्या बुद्धीसारखा कथा ऐकणारा असावा। तीच कथा श्रवण करत असताना भागवताच्या श्लोकामध्ये भगवान परमात्माच्या सत्य स्वरूपाचं वर्णन केलं जातंय। जन्मांदेशयतून वयाति तरतश चारतीश्वर विघ्नेश्वरा तेने ब्रह्महृदयादि कवये मुह्यन्ति यत सूर्या तेजो वारिं मृदां यथा विनिमयो यज्ञ त्रिसर्गो मृषा धाम्रास्वेन सदा निरस्तुहकं सत्यं परं धीमहि। भगवान परमात्माच्या सत्य स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे। यानंतर भगवान परमात्माच्या कित्येक रूपाचं वर्णन केलेलं आहे। जगाच्या मालकानं कृष्ण रूप, त्यामध्ये राम रूप, गणेश रूप, हनुमानजीचं रूप, जगदंबेचं रूप, शंकराचं रूप, विष्णूचं रूप, भगवान दत्तात्रयाचं रूप, नरसिंह रूप, वराह रूप, कल्की रूप, अनेक रूप भगवंतानं धारण केलेले आहेत। त्यामध्ये मग दत्तात्रयाचं रूप भगवंतानं धारण कसं केलं याची कथा मी तुम्हाला सांगते। एका वेळेला नारद मुनींना भूक लागली, पोटातली आग शांत बसू देत नाही। नारद मुनींना भूक लागल्याच्या नंतर प्रत्येक ठिकाणी नारदजींनी जावं आणि नारद मुनी म्हणायचे माई भिक्षां देही। महिला मंडळ कोणी मागणारे द्वारावरती आले, पैसे नाही द्यायचे कधी, त्यांना धन कधीच देऊ नका, पण कमीत कमी मागणारे आल्याच्या नंतर उपवासी असतील तर विनमुख द्वारावरून कधी त्यांना जाऊ द्यायचं नाही। धान्य मागत असतील तर धान्य द्या, आणि खरोखर वाटलंच आपल्याला खरोखर मागणारे आहेत, पाणी पाहिजे, कोणाला चहा पाहिजे,